टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। यंदाच्या दुसऱ्यांदा आपण जर पाहिलं तर इचलकरंजी कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। हे इचलकरंजी शहरातील कृष्णा पंचगंगा नदी काठ असणारं वरद विनायक मंदिराला सध्या पाणी घासू लागलं आहे। कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी यांत्रिक बोटीच्या साहाय्याने कुठलाही नागरिक सेल्फीसाठी फोटो काढतो की याची पाहणी इचलकरंजी आपत्ती व्यवस्थापन महानगरपालिका पोलीस प्रशासन करत असतं। आपण दरवर्षी पंचगंगेच्या पुरातून दरवर्षी यांत्रिक बोटीच्या साहाय्याने आपण पंचगंगेचा पूर कसा असतो काय असतो हे दरवर्षी आपण दाखवत असतो। यंदाच्या मोसमातील दुसऱ्यांदा पंचगंगेला पूर आल्यानंतर जी छोटी मोठी पंचगंगा नदीवरील इचलकरंजी शहरातील जी मंदिरे आहेत ती मंदिरे सुद्धा आता पाणी गेले आहेत। इचलकरंजीला जे पाणी पुरवठा करणारे जॅकवेल सुद्धा जॅकवेल सुद्धा पाणी गेले आहे। आपण जर बघितलं इचलकरंजीला जो जोडणारा बारका पूल मोठा पूल जो दरवर्षी दळवण्यासाठी असतो पण खाली पाणी घासलेला पूल सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपल्या TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण दरवर्षी दाखवत असतो की पूर कसा असतो काय असतो। दरवर्षी हे संजय कांबळे इचलकरंजी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या की आपण तुम्ही दरवर्षी TV9च्या माध्यमातून हे दाखवत असतात काय कसं वाटतं पुरामध्ये आल्यानंतर आणि कशी प्रत्येक वर्षी इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत त्या पंचगंगा नदीला त्यावेळेला नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची, त्याच्यासाठी आपण छावण्यांची बी तयारी केली जाते। त्यांची लाईट पाणी जेवण याची व्यवस्था करण्यात येते। त्याशिवाय जनावरांची बी आपण छावणी तयार करून त्यांना चारा त्या ठिकाणी जीव आपण तैनात करण्यात येतो। आणि पंचगंगा नदीवर कुठल्याही प्रकार अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आपण पूरच्या वेळेला जो छोटा पूल आहे तो आपण बंद करतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो की बाबा पूर पाण्यासाठी येऊ नका आणि वाहतुकीला अडथळा करू नका। बरेच लोक आता स्मार्टफोन असल्यामुळे सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी तरुणाईची गर्दी होते, तर त्यांनाही आव्हान आहे की आपण आपला जीव लाख मोलाचा आहे तरी आपण सेल्फी न काढता आपण जे काय पुरात लोक असतात त्यांना आपण मदत करूया, त्यातच आपलं समाधान म्हणूया आणि प्रशासन आणि महापालिका या पुरासाठी सज्ज आहे। आपण जर बघितलं तर यांत्रिक बोटीच्या साहाय्याने आपण दरवर्षी पंचगंगेचा पूर कसा असतो काय असतो फेरीमध्ये आपण सुद्धा आता या माध्यमातून आपण सध्या यांत्रिक बोटीच्या साहाय्याने पंचगंगेचा पूर आपण दरवर्षी दाखवतो। कॅमेरा साईडला जातो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।